सर्वांना नमस्कार. तर आज आपलं स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये, ज्यामध्ये आपण आज ज्योतिबांची तळी उचलणार आहोत चैत्र महिन्यातली. जर मी तुम्हाला पालखीचा व्हिडिओ टाकलेला आहे ज्योतिबाच्या, तो बघून घ्या. तर आपण सिद्धनाथाचं दर्शन घेतलं, शेटफळाचं, त्याचंही दर्शन तुम्ही व्लॉग बघितला नसेल तर बघा. तर अशी काही आमची तयारी इथे चालू आहे आणि या व्लॉगमध्ये आपण ज्योतिबाची तळी कशी उचलली ते आमच्या साईडला ते पाहणार आहोत. अगर हिल गया तो इलाज मैं करूंगा 1 मिनट। शूटिंग निकाल रहे देख मामा उधर मामा की तरफ देख। हाँ उधर देख बराबर सीधा खड़ा रहे, हाथ सीधे रख रहे विष्णु। अरे हाँ तू चुप नहीं बैठ सकता क्या? ठीक आहे, ठीक आहे. गिर गए। तर घरी पाहुणे असतात आणि मग आपण तळी उचलण्याचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये लोक असल्यामुळे थोडाफार गोंधळ तर होतोच. पण काय नाही, तर तुम्ही पाहत असाल तर आपला बेसिक निवेद आहे. ज्योतिबाचा गुलाल असतो, भंडारा तो एक आहे, पान सुपारी आहे आणि मग नारळाचे काही तुकडे आपण जो फोडल्यानंतर सगळ्यांना वाटतो, अशी बेसिक तयारी ही आपली असते. तर तीच आपण इथं काकी करत आहेत आणि तीच काकींची आता तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. आपण कापूर वगैरे लावतो. जर तुम्ही पाहालच याच्यामध्ये खूपच बेसिक गोष्टी असतात. हा प्रत्येकाची पद्धत थोडी वेगवेगळी असते. आता माझा भाऊ सगळ्यांना गुलाल वगैरे लावेल तर ते आपण पाहूया. नंतरच मग आपण प्रत्येकाच्या डोक्यावर काही ना काही कपडा असला पाहिजे. बेसिकली कपडा अवेलेबल काही नसेल तर, अथवा आपण टोपी तर असेल तर आपण घालतोच. तर त्या प्रकारे त्यानंतर आता भंडारा लावतो आणि मग तळी उचलतो. तर तेही तुम्ही पाहून घ्या इकडे. इधर देख, इकडे उभं राहिलो आम्ही रे. इधर देख ना। चल टोपी निकाल. तुझ्या बापाला बोलवते. काय करणार होते ती? असं काय पैसा पाहिजे ना 7 जण. त्या टोकऱ्याला बांध. मग ते विघ्नेश्वरला राहू दे आणि तुझ्या नाही बापाला. नाराज बरोबर. आणि पिलीच राहू दे चांगली. शूटिंग करना। व्लॉग आ जाओ टोकरे पे लग. आ जाओ, हाँ आ जाओ. डॉन, अरे डॉन तुमचं घर बसतं. माझा कपाळल्यामुळे. चला आ जाओ. कोण आहे अजून? नाही बाय असं नाही ऐकलं. ये हमारा कुल दैवत है, ये और तुलजापुर का है. आपके बहुत देव है भगवान की. आता सोनालीचा सफेद नाही तर आपण थाळी ठेवायला लावू. अष्टमीलाच विचार उचलते. थांबायचं मी टाकायचं रांबील ठेवू द्या म्हणजे आधी सांग बरं. काय लागलं लागलं नाही का उठली कोण दोन लसूण फोन नाही कापूर हा तेच म्हटलं, तळे उचलताना उचलताना तेच म्हटलं. मग धरा की तर ठेवा आणि कापूर जाळा आणि बनवा सगळ्या द्या. मग खाली एक पान सुपारी ठेवायची असते का उचलून झाल्यावर? उचलून झाल्यावर काय घ्यायचं ती घ्या. काय अगं 3-4 घ्या, बस झालं, बस झालं. 3 काय करा हिला नाही किती टाका ही तरी कळते का तिला? मग बोलते ती मला माझं आहे माझ्या किती आहे 4-5 झाल्या. मग 5 5-6 झाल्या. असो. किती नाव घ्यायचं? 2-3 ज्योतिबाचं, देवाच्या काठीचं, देवाच्या घोड्याचं, केदारनाथाचं आणि भैरवनाथाचं, सोनार सिद्धनाथाचं. टाका काय झाला का? चला जरा आजो 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 इसको पकड़ो, इसको हाथ लगाना. एक हाथ लगा. एक हात लगा. बैठो नीचे. हा देवाच्या घोड्याचं, चांग भलं, देवाच्या काठीचं, चांग भलं, केदारनाथाचं, चांग भलंय, भैरवनाथाचं, चांग भलंय, सोनार सिद्धनाथाचं, चांग भलं, हर हर ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, हर हर महादेव, हर हर महादेव, हर महादेव. पाया पडो पाया पडो पाया पडो. ऐसा लेके हट 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 हटो हटो. टोपीने मत निकाल. टोपी गेली तू पिटा टोपी. आजचा व्लॉग झाला माझा. काय भैरवनाथाचं सांग बरं. ए डॉन आगे मोरे डॉन तिथली तर डॉन फिरतोय. चला मागं आता पीछे बैठो. पीछे सारखं
बैठो अभी इधर बैठना है, एक लाइन से ऐसा डॉन इधर बैठना, डॉन बीच में बैठता रे। खाली उतरून एकदा तळी उचलून झाली की आपण प्रसादाने आंबील वाटतो. जर आंबील हे कोणाला माहिती नसेल तर यूट्यूबवर खूपच सोप्या पद्धतीने कशी बनवली जाते हे तुम्हाला कळेल. बेसिकली मी जोपर्यंत पाहिले कढी वर्जन म्हणजे कढी असते ना आपली कढी चावल जर ऐकलं असेल, आपल्या मराठी लोकांना तर कढी म्हणतात ते माहितीच आहे. आणि जर हे कढी आहे त्याच्यामध्ये पीठ टाकतात, ज्वारीचं पीठ. ठीक आहे, मलाही जास्त प्रॉपरली माहिती नाही, पण मी जेवढे व्हिडिओ बघितले किंवा जे समोर पाहिले ते तुम्हाला सांगतो आहोत. तर माझे काका वगैरे ते त्या लहान मुलांशी किंवा जे पाहुणे आहेत ते हिंदीत का बोलत होते, तर माझा भाव ते बेसिकली मध्य प्रदेशचे आहे आणि माझ्या भावाचं लव्ह मॅरेज आहे. तर त्याच्यामुळे त्यांना थोडासा मराठीचा प्रॉब्लेम आहे, परंतु काही प्रॉब्लेम नाही. ते पूर्ण सपोर्ट करत होते. त्यांना काही जास्त माहिती नव्हते म्हणून काका सांगत होते, सर्व काही एक्सप्लेन करत होते आणि अशा प्रकारे ज्योतिबाची तळी उचलून संपन्न झाली. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. की आय नो थोडासा उशीर झाला यावेळी व्लॉगला, काही तब्येत खराब असल्यामुळे, काही इतर कामामुळे, पण मी प्रयत्न करेन की बाहेर फिरू, काही इंटरेस्टिंग गोष्टी दाखवू. ठीक आहे, जसं जमेल तसं मी प्रयत्न करतोय कामासोबत करण्याचा. तर तुमचा सपोर्ट असाच असू द्या. आणि ही आंबील आहे ना, ही पौष्टिक आहे बाय द वे, तर तुम्ही पिऊन बघा. ही अशी काहीतरी दिसते, कलर थोडा व्हॅरी होऊ शकतो, टेस्ट व्हॅरी होऊ शकते ठीक आहे. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.